मालेगाव शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी मालेगाव मर्चंट्स को ऑफ बँकेस दी .31 मार्च 2026 अखेर 8,17,21,000चा विक्रमी ढोबळ नफा झाला आहे। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तसेच बँकेच्या स्थैर्यासाठी अतिरिक्त तरतुदी केल्यानंतर बँकेस .2 कोटी 1,06,000चा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेच्या चेअरमन मनीषा यशवंत देवरे व चेअरमन कीर्तिकुमार उमेशबापू हरिलाल शेठ असमर यांनी दिली। मामको बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चेअरमन देवरे व चेअरमन असमर बोलत होते। बँकेच्या एकूण ठेवी 287 कोटी 16 लाख असून चालू आर्थिक वर्षात 151 कोटी 4 लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे। बँकेचा एकूण निधी 54 कोटी 19 लाख तर गुंतवणूक 168 कोटी 42 लाख इतकी आहे। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण CRAR 19.77% असून नेटवर्क 27 कोटी 49 लाख आहे। यावरून बँकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचे स्पष्ट होते। संचालक मंडळाने सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी नफा वाटणीतून 10% रु. 80 लाख लाभांश देण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेकडे केलेली आहे। ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांनी अधिक माहिती देताना सांगितले की या प्रगतीदर्शक वाटचालीत बँकेचे ठेवीदार, नियमित कर्जदार, सभासद व हितचिंतकांसह बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी यांचीही मोलाची साथ लाभलेली आहे। चालू आर्थिक वर्षात बँकेच्या विकासकामांतर्गत वर्धमाननगर शाखेचे नूतनीकरणाचे काम सुरू असून आजच्या स्पर्धात्मक युगात आधुनिक बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने काम केले जाणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले। पत्रकार परिषदेस ज्येष्ठ संचालक सतीश कलंत्री, शरद दुसाने, रवींद्र दशपुते, अशोकमामा बैरागी अँड संजय दुसाने, नरेंद्र सोनवणे, भिका कोतकर, सतीश कासलीवाल सी.ए. अँड भरत पोफळे, गौतम शाह, नंदुतात्या सोयगावकर, भास्कर चंदूबापू पाटील, रवींद्र ओस्तवाल, अजयमामा मंडावेवाला, शरद पाटील, विठ्ठल बागुल, छगन बागुल, डॉक्टर अलका भावसार, तज्ज्ञ संचालक उन्मेष माहेश्वरी आदी संचालक तसेच व्यवस्थापकीय संचालक सदस्य उपेंद्र मेहता, सुभाष सूर्यवंशी, विजय भावसार व अश्विनी चिंधडे, बँकेचे जनरल मॅनेजर वीरेंद्र होनराव, विशेष वसुली व विक्री अधिकारी दिलीप शिरुडे, अधिकारी कैलास जगताप, मिलिंद गवांदे, लीला महाजन, कर्ज अधिकारी राधेश्याम जाजू व इतर कर्मचारी उपस्थित होते। आपल्या सगळ्यांचे